डोक्यात काय चाललं आहे हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना। आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची, बरं का, तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही। शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललं आहे, कोण आहे काय नाही। 2019 साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं, आमच्या डोक्यात काय होतं ते, पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री। 2024ला हिम्मत असेल तर वेळेत निवडणुका घ्या, मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येतं हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल। कोण असं कोण म्हणतंय? 4000 कोटी ज्याने निवडणुकीसाठी काढून ठेवलेत बाजूला, तो सामान्य माणूस। 50-50 खोक्याला आमदार विकत घेतले, 100 खोक्याला आमदार खासदार विकत घेतले, तो सामान्य माणूस। सामान्य माणूस, सामान्य माणसाची व्याख्या बदलावी लागेल, बरं का। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याने 2000 कोटी रुपये खर्च केले ज्या पक्षाच्या गटानं, तो सामान्य माणूस। अरे कुठून आला पैसा? ठेकेदारांचं राज्य सुरू आहे, सामान्य माणसाचा मुख्यमंत्री राज्यात ठेकेदारांचं राज्य चालवत नाही आणि प्रत्येक गोष्टीत पैसे खात नाही। चला ठीक आहे, सोडून द्यावं, थोड़े दिवसाचे पावणे येते। मणिपुर में हमला हो रहा है, मणिपुर में आज भी महिलाओं पर अत्याचार हो रहा है और देश के गृह मंत्री मुंबई में आकर मजे उड़ा रहे हैं। मणिपुर में जाओ, जाइए मणिपुर में, जाइए जम्मू कश्मीर में, मुंबई में क्या है आपका काम? मणिपुर में जाने की हिम्मत दिखाइए आप। सर, अजित पवार का एक स्टेटमेंट आया है जिसमें उन्होंने कहा है कि घर तोड़ने का उन्हें दुख है, जो घर तोड़ना जो है उसको समाज एक्सेप्ट नहीं करता। आप किस तरीके से देखते हैं? कहीं ना कहीं जो है उनके मार्गदर्शन। देखिए, जो एजेंसी अपॉइंट की है मार्गदर्शन करने के लिए, ये उनका सलाह होगा, उनको मार्गदर्शन क्या होगा, ये बात बोलो। अभी पोपट बन गए हैं सब लोग, सभी ने अपनी अपनी एजेंसी बना ली है। शिंदे गट ने 2 एजेंसी, अजित पवार की एक एजेंसी, जो उनकी एजेंसी बोलेगी उसके बाद वो बात करते हैं। आपको ये बोलना चाहिए, अभी आपको ये बोलना चाहिए, अभी आप ये कपड़ा पहनना चाहिए, ये चल रहा है ना इस महाराष्ट्र में, आपने देखा होगा। हाँ चलो सर, अजित पवारांनी खंत व्यक्त केलेली आहे, जे काही घरफोडी झालेली आहे याबद्दल मला खंत वाटते असं। घरफोडी कोणी केली? पक्षफोडी, घरफोडी, हां, पक्षफोडी घरफोडी करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, बरोबर आहे। तुम्ही त्यांना बळी पडला, ते मान्य करा की तुम्हाला धाक भीती भय दाखवून तुम्हाला फोडलं, अमित शाह दाखवून तुम्हाला फोडलं आणि तुम्ही फुटलात। ज्या कुटुंबानं, मग शिवसेनेचं कुटुंब असेल, उद्धव ठाकरे साहेबांचं, आमचं, शरद पवार साहेबांचं कुटुंब असेल, त्यांच्या पक्षाचं, ज्यांनी तुम्हाला 40-40 वर्ष भरभरून दिलं,